थँक्यू म्हणू का सॉरी मला कळत नाही. तुम्हाला काहीच बोलायची गरज नाहीये. तुमच्या आई जे काही बोलल्या मला त्याचं वाईट वाटलं नाही असं नाहीये, पण हा विषय ना आपण इथेच थांबवूया. बाबा बरे आहेत ना, ते जास्त महत्वाचं. तुम्ही प्लीज काळजी घ्या त्यांची. त्यांना परत असं एकटं बाहेर जाऊ देऊ नका. आणि तुम्ही ती चिठ्ठी त्यांच्या खिशात ठेवलीत ते बरं केलं, म्हणून मला त्यांना इथे आणून सोडता आलं. काळजी घ्या बाबांची. मी निघते. ते तुम्हाला 15,000 रुपयांची गरज होती ना, त्याची व्यवस्था मी. आभार प्रदर्शन करून झालं असेल तर घरी चालायचं का आपल्या? चाललायस तिला घरी सोडायला? आपण जिथे जिथे जातो, जिथे जिथे असतो, तिथे कशी काय हजर होते मला कळतच नाहीये. कारण ही आपल्या समीरच्या मागे आहे ना, म्हणून. तुझ्यासारख्या पोरींना मी माझ्या चपलेच्या टोकावर ठेवते, कळलं ना? नीट बघा या पोरीला. या एक नंबरची चालू मुलगी आहे, चालू. नादी लावते ही पोरांना आणि घरात घुसते. आधीच घरात खूप टेन्शन आहे, त्यात असा माझा चेहरा पाहिला तर बाबा, निकी, दादा सगळेच टेन्शन मध्ये येतील. घरात गेल्यावर निकीचा सामना कसा करू? 15,000 रुपयांची व्यवस्था झालीच नाही. दी, थँक्यू 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 सो मच. कशासाठी थँक्यू? ए आता भाव खाऊ नकोस. तू माझं ड्रीम पूर्ण केलंस. तुझ्यामुळे माझं कोचिंगला ऍडमिशन झालंय दी. आता तू बघ, मी खूप मेहनत करीन आणि लवकरच इंडियन टीम मध्ये खेळताना दिसीन. आय प्रॉमिस, मी तुला निराश करणार नाही. हे खरंच खूप चांगलं काम केलंस. निकीची क्रिकेटची फी भरलीस. बरं बाई, जमवलं इतकं कठीण काम. निकीला खूप दिवसांनी असं आनंदाने नाचताना पाहिलं ग मी. खरंच खूप छान काम केलंस. आई चक्क कौतुक करते माझं. निकी, तुला कसं कळलं तुझ्या ऍडमिशनचे पैसे भरले गेलेत? सरांचा कॉल आला होता, त्यांनीच सांगितलं. काय ग अर्पिता, काय झालं? तू भरलेस ना पैसे? नाही बाबा, मी नाही भरले पैसे. तू पैसे भरले नाही? मग कोणी भरले पैसे? ते तुम्हाला 15,000 रुपयांची गरज होती ना, त्याची व्यवस्था मी. म्हणजे बहुतेक समीरनेच कोचिंगचे पैसे भरलेले असणार. अर्पिता, अगं मग पैसे तू नाही भरलेस तर मग पैसे? बाबा, मी ना माझ्या काही मित्रमैत्रिणींकडे मदत मागितली होती. कदाचित त्यांनी भरले असतील. मी फोन करून विचारते. असेल असेल.
तू म्हणते तसंच असेल. अहो हिने हिच्या चांगल्या वागणुकीमुळे इतकी माणसं जोडली आहेत, कोणी ना कोणी हिला मदत करतच राहत. जा जा, तू फोन कर, तोपर्यंत स्वयंपाक तयार होईल. हं? आई अगं